HMPV व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये बालरोग विभागात विशेष उपचार कक्ष उभारण्यात आलाय। HMPV व्हायरस आता त्याचा प्रादुर्भाव वाढतोय। संसर्ग याचा लहान मुलांमध्ये खास करून होत असल्याचं आढळून आलेलं आहे। सर्दी खोकला असल्यास काळजी घ्यावी, मास्क वापरावा, अशा खबरदारीच्या उपाययोजना करण्याचं आवाहन केलं जात आहे। पब्लिक नॉलेजमध्ये जे एक HMPV व्हायरस बाबत लोकांमध्ये एक हे न्यूज तयार झालेली आहे, त्याच्याबद्दल प्रशासनातर्फे म्हणजे जे डूज आणि डोंट्स आहे ते आम्ही सर्क्युलेट केलेलं आहे की तुम्हाला कोणते असं इन्फेक्शन, तुम्हाला काही थंडी खोकला असेल तर पब्लिक प्लेसमध्ये जाणे थोडं अवॉइड केलं पाहिजे। हात आहे ते साबण किंवा सॅनिटायझरने क्लीन केले पाहिजे आणि तुमचे जे कन्सल्टिंग डॉक्टर त्यांना दाखवा। हा इन्फेक्शन आहे तो नेहमीच्या एक इन्फेक्शनपैकी एक आहे, त्यामुळे नागरिकांना याबद्दल कोणतेही काळजी किंवा भीती करण्याची अजिबात गरज नाही आहे। आमच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर अजय केशवानी तसेच नोडल ऑफिसर डॉक्टर अजय कुसुंबीवाल यांना सूचना देण्यात आल्या की बालरोग विभागात 4 ते 5 बेडचा सुसज्ज NICU तयार ठेवणे व तो आम्ही तयार केलेला आहे। याचा प्रादुर्भाव कोरोनासारखा सिरियस जरी नसला तरी खूप साऱ्या रुग्णांमध्ये याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, रुग्णसंख्या वाढू शकते। त्या स्तरावर सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क लावून आपल्याला हा आजार होऊ नये याची काळजी घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।